नमस्कार, मी प्रमोद पुरी आपल्या शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो न्यू सेवार्थाबाबत बिल कसे जनरेट करायचे याबाबतचा आहे. यामध्ये आपल्याला थोडी मदत होईल या हिशोबाने सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपण न्यू सेवार्थाला लॉग इन करूया. मेकरचं यामध्ये आल्यानंतर आपल्याला डीडीओ मेकर मध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला बिल मध्ये यायचं आहे. बिल मध्ये आल्यानंतर आपल्याला आधीचा जो आपण डाटा भरलेला आहे तो बरोबर आहे असं समजून आपण पुढील प्रोसेस करूया. मॅपिंगचं दिलेलं आहे एलिजिबिलिटी. आता जुन्या ह्याच्यात जसं होतं तसंच दिलेलं आहे. आपल्याला डिडक्शन आणि अलाउन्सेस असेल तर हे पण आपल्याला इथून दिसेल. याच्यामध्ये अलाउन्सेस इथे येते आणि डिडक्शन याप्रमाणे येते आणि हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर इलिजिबल ऍडव्हान्सेस मध्ये ऍडव्हान्सेस येईल. रूल्स टू ऑल एम्प्लॉईज, नॉन कॉम्प्युटेशनल ड्यूज अँड डिडक्शन हे आपल्याला बघायचं आहे. व्ह्यू ड्रॉप सॅलरी आपल्याला हे सॅलरी ड्रॉप मध्ये असं पाहता येईल. आता इथे समजा डेसिग्नेशन वाईज व्ह्यू ड्राफ्ट सॅलरी आपल्याला हे सॅलरी ड्राफ्ट मध्ये अशी दिसेल. बरोबर आहे, हे आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे का नाही. तर आपले जो डाटा आहे तो चेक करायचा आहे. याप्रमाणे आपला डाटा राहील हा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बिल ग्रुप मेंटेन क्रिएट वगैरे आता आपले जे आधी जे बिल ग्रुप होते तेच या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे आता नवीन सध्या बिल ग्रुप कसं करायचं याबद्दल सांगतात. जे आपल्याला ऑलरेडी डाटा आपण मायग्रेट केल्यानंतर आलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पुढे चालून आपल्याला क्रिएट आणि मॉडिफाय इथे आपल्याला बिल ग्रुप करता येईल. आता इथे पोस्ट आपल्याला लावता येईल. मॅपिंग करायचं आहे आपल्याला. attach de-attach employees to the employees contribution bill, employees contributory bills, sanction post report आपल्याला इथे sanction पोस्टचा रिपोर्ट दिसेल. सॅलरी याच्याबद्दल हे दिलेला आहे. अरियर्स डी अरियर्स आता आपल्याला जो डीएचा अरियर्स टाकावा लागेल तर तो या ठिकाणून टाकावा लागेल. एंट्री ऑफ डीए सध्या हा बंद आहे पण इथं चालू होऊन जाईल सोमवार मंगळवारपर्यंत तेव्हा आपल्याला इथे करायचं आहे. ऍडव्हान्सेस बद्दलच इथे सर्व येईल आणि पे बिल जनरेट कसं करायचं हे सांगतो आणि रिपोर्ट्स हे आपल्याला इथून रिपोर्ट्स दिसेल. बरोबर आहे. एवढी आपली ओळख करूया. आता काम करताना आपल्याला जनरेट रूल्स आता चेंज बिल जसं आपलं जुनं होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे करायचं आहे. यामध्ये आपण बिल सिलेक्ट केलं. याप्रमाणे आपल्याला मेसेज आलेला आहे. कोऑपरेटिव्ह याच्याप्रमाणे आपल्याला हे बिल दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला बिल दिसलेलं आहे. हे अमाऊंट वगैरे आपल्याला सर्व चेक करायचे आहे. बरोबर आहे. आपल्याला डिलीट पण करता येईल. या ठिकाणी आपण आलो. आता व्ह्यू चेंज स्टेटमेंट. व्ह्यू चेंज स्टेटमेंटला आपल्याला हे व्ह्यूज दिसेल. याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. हे पूर्ण डिटेल सांगत नाही कारण की मला पण पूर्ण माहिती नाही हे लक्षात ठेवा. मी जे सांगत आहोत जे अभ्यास केलेला आहे त्याच्याप्रमाणे सांगत आहोत आणि माझ्याकडनं पण काही चुका होत असेल फक्त एक माहिती म्हणूनच लक्षात ठेवा. जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा मी परफेक्ट सांगेल पण आता पूर्ण आपल्याला परफेक्टच सांगू शकत नाही. बरोबर आहे. फक्त एक तुम्हाला ओव्हरलुकिंग सांगत आहोत. बरोबर आहे. आता चेंज
आता चेंज करायचं आपल्याला, हे जर बिल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, बिल चेंज हे करायचं आहे, फॉरवर्ड, येस, ओके, बरोबर आहे. फॉरवर्ड टू चेकर, चेकरला पाठवायचं आहे, काय चेकरला गेलेलं आहे बिल, बरोबर आहे. जिथून आता तुमचं बिल जे गेलं आहे चेकरला गेलेलं आहे. बस एवढंच करायचं होतं आपल्याला पे बिल मध्ये जनरेट हे. आणि आता चेकर मध्ये आपण अप्रूव्ह केल्यानंतर मग काय होईल, याच्यामध्ये यायचं आणि इथून आपल्याला जनरेट पे बिल करायचं आहे, बरोबर आहे. तर आता आपण चेकरचं लॉग इन ओपन करू. या ठिकाणी आपण चेकर मध्ये आलो आणि आपल्याला हे बाकी आधी सांगितलंच होतं. यामध्ये आपण बिल मध्ये यायचं, बिल मध्ये आल्यानंतर पे बिल. आता हे जे आपल्याला हे सर्व आपल्याला बिलचं हे पोझिशन दिसत आहे, व्ह्यू बिल स्टेटस, सॅलरी एरियर्स, बीसीपीएस, ऍडव्हान्स हे, बरोबर आहे. आता व्ह्यू बिल्स बघू आपण काय म्हणते तर. आता हे बिल काय म्हणते, चेंज स्टेटमेंट फॉरवर्ड टू द डीडीओ चेकर, म्हणजे चेंज स्टेटमेंट इथं आलेलं आहे, बरोबर आहे. आता इथे बघू आपण. इथे आपण अप्रूव्ह मध्ये आलो, अप्रूव्ह चेंज स्टेटमेंट जे बिल केलं होतं आणि हे बिल इथे आपण चेक करू. आता व्ह्यू चेंज स्टेटमेंट, बरोबर आहे. हे आपण इथे पुन्हा बघितलं. हे केव्हा होईल म्हणते, याला आपल्याला व्ह्यू नॉन गव्हर्नमेंट समरी पाहिजे. तर कोऑपरेटिव्ह आपण सोसायटी टाकलेली आहे, हे बरोबर आहे का ते पाहायचं, बरोबर आहे. हे बघितल्यानंतर मग काय होईल, का हे टॅब ओपन झाले, बरोबर. म्हणजे आपल्याला बघायचं, इथे आपल्याला नॉन गव्हर्नमेंटचे इथं दिसेल आणि इथे आपण व्ह्यू चेंज करू शकतो आणि जेव्हा जर वाटलं तर तेव्हा आपण इथून काय करू शकतो, बंद करू शकतो. ठीक आहे. व्ह्यू चेंज स्टेटमेंट, बरोबर आहे. वी वॉन्ट टू व्हेरीफाय चेंज, ओके, बरोबर आहे. अप्रूव्ह, आता इथून झालं आपलं हे अप्रूव्ह, बरोबर आहे. आता इथे दिसत नाही, म्हणजे आपलं बिल आपलं हे गेलेलं आहे. आता व्ह्यू स्टेटस बघू काय दाखवत होतं. चेंज स्टेटमेंट इज अप्रूव्ह, हे स्टेटस दाखवत आहे, बरोबर आहे. बस एवढंच आपल्याला इथं बघायचं आहे. नंतर जेव्हा आपलं बिल पास होईल तेव्हा आपल्याला पुढे सांगतो. ठीक आहे. आपण व्हिडिओ लॉग इनला झालेला आता असिस्टंट लाईव्ह लॉग इन करतो पुन्हा. आता आपण पे बिल मध्ये जनरेट मध्ये आलो, जनरेट पे बिल. इथे आपण जुलै घेतलेला आहे आणि इथे आपण जनरेट पे बिल म्हटलं. बिल इज प्रोसीड. आता या ठिकाणी आपल्याला हे सर्व जो एमटीआर जीपीएफ शेड्यूल पाहिजे, जीपीएफ शेड्यूल जे एनपीएसचं पाहिजे तर एनपीएसचं 7610 असेल तर 7610, बरोबर आहे. 7610, बरोबर आहे. याच्याप्रमाणे जे एमटीआर पाहिजे तर एमटीआर हा आपल्याला इथून या ठिकाणी दिसेल, बरोबर आहे. हे आपल्याला इथूनच पाहता येते, म्हणजे एकदम चांगलं सुंदर केलेलं आहे याच्यामध्ये. तर हे आपल्याला याचा फायदा घ्यायचा आहे, बरोबर आहे. एकदम चांगलं हे केलेलं आहे. त्याप्रमाणे हे आपल्याला सर्व ड्यू, ड्रॉन, डिडक्शन वगैरे, इन्कम टॅक्स सर्व या ठिकाणी इथं पाहता येईल आणि हे आपल्या इथून बिल दिसेल, बरोबर आहे. फक्त फॉरवर्ड टू बिम्स करू नका, हे बिल तुमचं टेस्टिंगचं आहे, त्याच्यामुळे हे बिल फॉरवर्ड टू बिम्स करू नका, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे. हे बिल दाखवत आहे, हे आपण पूर्ण नाही भरलेलं आहे, याच्या अर्धच भरलेलं आहे तुम्हाला समजासाठी. आता हे आता इथून जर आपण हे बिल केलं तर इथून बिल डिलीट होते, बरोबर आहे. आता रिपोर्ट्स मध्ये आपल्याला हे पूर्ण पे स्लिप वगैरे हे जे जुनं होतं त्याचप्रमाणे आता हे फक्त पाहायचं आहे. आता आपण हे करू, बिल ग्रुप डिलीट करू. वांट टू डिलीट, येस, डिलीट.
म्हणजे माझं बिल डिलीट झालं. मी जे आता सांगितलं हे सर्व हे केलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं. आता याच्यामध्ये